महानगरपालिका शाळेची चमकदार कामगिरी। स्पेल बी स्पर्धेत मारिया अंजुम नदाब प्रथम, शाळा क्रमांक 17चा झेंडा उंचावला। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पेल बी स्पर्धेत महानगरपालिका शाळा क्रमांक 17 मधील विद्यार्थिनी मारिया अंजुम नदाब हिने 10 शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले। तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल झाले असून सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। सन 2025-2026 शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून माननीय आयुक्त, माननीय प्रशासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू माध्यमातील स्पेल बी स्पर्धा शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी बीबी आपाजान नायकवडी महानगरपालिका उर्दू मुलींची शाळा क्रमांक 16 मिरज येथे उत्साहात पार पडली। ही स्पर्धा इयत्ता 1ली ते 2री, 3री ते 5वी आणि 6वी ते 8वी अशा 3 गटांमध्ये घेण्यात आली होती। या स्पर्धेत 3 ते 5 मध्ये शाळा क्रमांक 17 सांगली येथील मारिया अंजुम नदाब हिने उत्कृष्ट स्पेलिंग कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकावला। तसेच गट 6 ते 7 मध्ये फातिमा इनामदार हिने प्रथम क्रमांक मिळवत शाळेची मान उंचावली, तर गट 1 मध्ये बाउद्दीन पीरजादे याने तृतीय क्रमांक पटकावला। या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे महानगरपालिका शाळा क्रमांक 17ची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। या यशामागे विद्यार्थ्यांची चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि अभ्यासावरील निष्ठा महत्त्वाची ठरली। शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी दिलेले मोलाचे मार्गदर्शन तसेच पालकांनी दिलेला प्रोत्साहनपर पाठिंबा यामुळेच विद्यार्थ्यांना हे यश मिळाले असल्याचे शिक्षकांनी सांगितले। विशेषतः मारिया अंजुम नदाब हिने घेतलेली मेहनत, तिची जिद्द आणि अभ्यासातील सातत्य यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। तिच्या यशात तिच्या पालकांचेही मोठे योगदान असून मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।